सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील 15वा पाठ, ज्याचं नाव आहे माझे शिक्षक व संस्कार आणि लेखक आहे शंकरराव खरात, हा पाठ अभ्यासणार आहोत. चला तर पाहूया हा पाठ कसा आहे. पाठाचे लेखक आहेत शंकरराव रामचंद्र खरात. लेखक शंकरराव खरात यांचा जन्म 11 जुलै 1921 रोजी आटपाडी येथे झाला, तर त्यांचा मृत्यू 9 एप्रिल 2001 रोजी झाला. लेखक शंकरराव खरात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू सुद्धा होते आणि 1984 साली जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष सुद्धा होते. लेखक शंकरराव खरात हे प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकारही होते. दलित चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. तळीपाळ, सांगावा, आडगावचे पाणी हे त्यांचे प्रसिद्ध असे कथासंग्रह आहेत. तर झोपडपट्टी, फुटपाथ नंबर 1, माझं नाव इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. आणि शंकरराव खरात यांचं आत्मचरित्र आहे, ज्याचं नाव आहे तराळ अंतराळ, हे त्यांचं अतिशय प्रसिद्ध असं आत्मचरित्र आहे. आणि हा जो पाठ आहे माझे शिक्षक व संस्कार, या पाठामध्ये शालेय वयात शिक्षकांकडून केल्या जाणाऱ्या संस्कारांचे महत्त्व लेखकाने व्यक्त केले आहे. तर हा आपला पाठ आहे माझे शिक्षक व संस्कार. या पाठात लेखक शंकरराव खरात यांचे शिक्षक, यांना शिकवणारे शिक्षक आणि त्या शिक्षकांनी शंकरराव खरात यांच्यावर कशा प्रकारे संस्कार केले, त्यांना चारित्र्यवान बनवलं, व्यक्तिमत्व विकासाची घडण केली, याचं अतिशय सुंदर असं वर्णन या पाठामध्ये लेखकांनी केलेलं आहे. तसंच शिकवणारे जे शिक्षक आहे त्या प्रत्येक शिक्षकांचं जे स्वभाव वैशिष्ट्य आहे ते सुद्धा या पाठाच्या माध्यमातून वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. चला तर पाहूयात आपण हा पाठ. तर पाठाचा पहिला परिच्छेद अशा प्रकारे आहे. मी माझी गावची शाळा सोडणार होतो. पुढील शिक्षणासाठी औंध, जिल्हा सातारा येथील हायस्कूलमध्ये जाण्याचा विचार करत होतो. तसे माझे प्रयत्नही चालू होते. त्यात यश मिळणार याची मला खात्री होती. म्हणूनच मी माझ्या शाळेतील एका शिक्षकाची भेट घेत होते. त्यांचा सल्ला, मार्गदर्शन मला मिळत होते. श्री हनुमंतराव देशमुख हे गावचेच रहिवासी. त्यांनी मला इंग्रजी तळखरकरांचे भाषांतर शिकवले. ते तसे स्काउट मास्तरही होते. त्यांनी शाळेचे स्काउट पथक पक्क्या पायावर उभे केले होते. श्री कात्रे मास्तरांनी मला 4थीच्या वर्गात गणित शिकवले. अंकगणितासारखा अवघड विषय त्यांनी सोपा करून शिकवला. आमचे कात्रे मास्तर अंगाने सडपातळ, दम्याच्या विकाराने त्यांना कधी कधी त्रास व्हायचा. कात्रे मास्तरांच्या घरी माझे वडील लाकडं फोडायला जायचे. तर हा अशा प्रकारचा पहिला परिच्छेद आहे. आणि या पहिल्या परिच्छेदामध्ये लेखक शंकरराव खरात सांगतात की ते आपली गावची शाळा सोडून आता पुढील शिक्षणासाठी, हायस्कूलचं शिक्षण घेण्यासाठी, माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी जिल्हा सातारा येथे असलेल्या औंध या गावी जाण्याचा विचार करत होते. आणि हा विचार करत असताना तिकडे जाण्यासंबंधी त्यांचे प्रयत्नही चालू होते. आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळेल, आपले प्रयत्न पूर्णत्वास जातील याची त्यांना पूर्ण खात्री होती. या गोष्टीचा त्यांना पूर्ण विश्वास होता. म्हणूनच ते आपल्या शाळेतील शिक्षकाची भेट घेत होते. त्या शिक्षकांचा सल्ला, मार्गदर्शन मिळवत होते. आता लेखक शंकरराव खरात यांनी या पहिल्या परिच्छेदामध्ये आपल्याला शिकवत असलेल्या 2 शिक्षकांचं वर्णन केलेलं आहे. पहिले शिक्षक आहेत श्री हनुमंतराव देशमुख. आणि हनुमंतराव देशमुख या शिक्षकांबद्दल सांगत असताना लेखक म्हणतात की हे शिक्षक लेखकाच्या गावातच राहणारे होते. तसेच या शिक्षकांनी लेखकांना तळखरकरांचे भाषांतर शिकवले होते. तळखरकरांचे भाषांतर या शब्दाचा अर्थ होतो की तळखरकर नावाचे लेखक होते आणि त्यांचं इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक होतं. त्या पुस्तकाचा अनुवाद, भाषांतर, ट्रान्सलेशन करण्याचं काम किंवा शिकवण्याचं काम हे शिक्षक करत होते आणि त्यांनी लेखकाला शिकवलेलं होतं. तसेच हे शिक्षक स्काउट मास्तरही होते. आपल्याला माहीत आहे की शाळांमध्ये स्काउट पथक उभारण्यात येतं.
तयार केलं होतं. आपल्या पक्क्या पायावर त्यांनी हे स्काउट पथक तयार केलं होतं. पक्क्या पायावर तयार करणं म्हणजे मजबूत भक्कम अशा पायावर तयार करणे, निर्माण करणे किंवा स्वकर्तृत्वावर एखादं काम करून दाखवणे. तर हे श्री हनुमंतराव देशमुख यांचं वैशिष्ट्य होतं की त्यांनी आपल्या प्रयत्नांद्वारे शाळेमध्ये स्काउट पथकही तयार केलं होतं. आता दुसरे शिक्षक आहेत जे लेखकाला शिकवायचे. त्यांचं नाव आहे श्री कात्रे मास्तर. ह्या कात्रे मास्तरांचं वैशिष्ट्य सांगताना लेखक म्हणतात की कात्रे मास्तर लेखकाला 4थ्या वर्गामध्ये गणित विषय शिकवायचे. आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणित हा विषय कसा असतो, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसाठी गणित हा विषय अतिशय अवघड, कठीण, वृक्ष असा वाटणारा विषय आहे. आणि त्या विषयाकडे किंवा तो विषय शिकण्याकडे विद्यार्थ्यांची जास्त रुची नसते. पण असा हा गणितासारखा आणि त्यातही अंकगणितासारखा अतिशय कठीण असा विषय कात्रे मास्तरांनी विद्यार्थ्यांना सोपा करून शिकवला होता. विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीनं त्या शिकवण्याचं काम या कात्रे मास्तरांनी केलं होतं. आता या कात्रे मास्तरांच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल सांगत असताना लेखक म्हणतात की कात्रे मास्तर जे होते ते अंगाने सडपातळ होते. सडपातळ म्हणजे बारीक किरकोळ शरीरयष्टीचे ते होते आणि त्यांना दम्याचा विकार होता. विकार म्हणजे आजार. तर या कात्रे मास्तरांना दम्याचा म्हणजे श्वास लागणे, तर श्वास लागण्याचा जो आजार असतो तो त्याची नेहमी त्रास होत असायचा आणि त्यामुळे त्या आजाराने ते ग्रस्त असायचे. आणि याच कात्रे मास्तरांच्या घरी लेखक शंकरराव खरात यांचे वडील, त्यांचं नाव आहे रामचंद्र खरात, हे लाकडं फोडायला जात असायचे. तर या परिच्छेदामधले जे कठीण शब्द आहेत त्या कठीण शब्दांचा अर्थ मी आपल्याला लिहून देते. पहिला शब्द आहे पक्क्या पायावर उभे करणे, म्हणजे भक्कम, मजबूत अशा पायावर उभे करणे. स्वकष्टाने एखादे काम करून दाखवणे. त्यानंतर आता दुसरा परिच्छेद आपण पाहणार आहोत. दुसरा परिच्छेद अशा प्रकारे आहे. श्री गोडीवडेकर मास्तर मला मराठी 5वीत होते. ते इतिहास भूगोल शिकवायचे. त्यात इंग्रजी पहिलीत तळखळकरांचे पहिले भाषांतर शिकवायचे. श्री गोडीवडेकर खरे शिक्षणतज्ञ शिक्षक. शाळेच्या बागा करण्यातच त्यांचं अर्धलक्ष असे. त्यात त्यांचा व माझा जवळचा परिचय आला. त्याचं कारण शाळेच्या बागा आमच्यासारख्या मुलांच्या जीवावरच तर उभ्या होत. आम्ही मुलं वयानं तसंच हाडापिंडाने मोठा, कष्टाच्या कामाला कणखर. शाळेची गावच्या ओढ्याकाठची बाग ती खरे तर आम्हा मुलांच्या जीवावर चांगली फुललेली उभी असे. या बागेतल्या विहिरीचं पाणी 2-2 तास रहाटेने ओढून बागेतल्या फुलझाडांना फळझाडांना आम्ही देत असू. तेव्हा ती फुलझाडं फळझाडं तरारून उभी राहत होती. त्यामुळे श्री गोडीवडेकर मास्तर आमच्यावर प्रेम करायचे. बागेतील जमीन कुदळी टिकावाने खांदावायची, त्याचे वाफे करायचे, बंद घालायचे, अशी सगळी कष्टाची कामे आम्ही मुलं करत असू. तर ह्या दुसऱ्या परिच्छेदामध्ये लेखक शंकरराव खरात यांनी आपल्याला शिकवणारे जे तिसरे शिक्षक आहेत, ज्यांचं नाव आहे श्री गोडीवडेकर मास्तर, श्री गोडीवडेकर शिक्षक, यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आणि ह्या शिक्षकांबद्दल माहिती देताना लेखक म्हणतात की श्री गोडीवडेकर मास्तर लेखकाला मराठी 5वीत शिकवत असायचे आणि इतिहास व भूगोल हे विषय गोडीवडेकर मास्तर शिकवत होते. आणि त्यातही त्यांनी इंग्रजी पहिलीत तळखळकरांचे पहिले भाषांतर शिकवले होते. तर अशा प्रकारे श्री गोडीवडेकर जे आहेत ते खरे शिक्षणतज्ञ शिक्षक सुद्धा होते. आता शेतीतज्ञ शिक्षक होते. शेतीतज्ञ म्हणजे शेतीच्या कामात निपुण कुशल असणारे असे शिक्षक म्हणजे श्री गोडीवडेकर
शाळेच्या बागा करण्यातच या गोडीवडेकर शिक्षकांचं अर्धलक्ष असायचं आणि या शाळेच्या बागा ज्या होत्या त्याच निमित्तानं लेखक आणि गोडीवडेकर मास्तर यांचा अतिशय निकटचा जवळचा संबंध आला होता. का आला होता त्याचं कारण सांगताना लेखक म्हणतात, कारण शाळेच्या ज्या बागा होत्या त्या आमच्यासारख्या मुलांच्या जीवावरच उभ्या होत्या. जीवावर म्हणजे मेहनतीवर किंवा कष्टावर. शाळेच्या बागा होत्या त्या बागा शाळेतील जी मुलं होती आणि लेखक होते यांच्यासारखे जे शाळेत शिकणारे विद्यार्थी होते ते मेहनत घ्यायचे, परिश्रम करायचे त्या बागांवर, म्हणूनच त्या बागा तयार झाल्या होत्या. तर आजचा पाठ आपण हा भाग इथे संपूया. धन्यवाद. माझे शिक्षक व संस्कार या पाठाचा दुसरा परिच्छेद आता आपण पाहणार आहोत. या परिच्छेदामध्ये लेखक शंकरराव खरात यांनी त्यांना शिकवणारे जे शिक्षक आहेत ज्यांचं नाव आहे श्री गोडीवडेकर मास्तर, श्री गोडीवडेकर शिक्षक, या शिक्षकांची माहिती या दुसऱ्या परिच्छेदामध्ये दिली आहे. तर हे गोडीवडेकर शिक्षक लेखकाला इयत्ता 5वीत शिकवत असायचे आणि इतिहास व भूगोल हे विषय शिकवत असायचे. त्याचप्रमाणे इंग्रजी पहिलीत गोडीवडेकर शिक्षकांनी तळखळकरांचे पहिले भाषांतर सुद्धा शिकवले होते. गोडीवडेकर शिक्षकांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ते शेतीतज्ञ शिक्षक होते. शेतीतज्ञ शिक्षक म्हणजे शेतीच्या कामात कुशल, निपुण, ज्ञानी असलेले ते शिक्षक होते. शाळेच्या बागा तयार करण्यातच त्यांचं अर्धलक्ष असायचं आणि या बागांच्या निमित्तानंच लेखक व गोडीवडेकर मास्तरांचा निकटचा परिचय आला होता. का आणि कसा आला होता ते आता आपण पाहूया. कारण शाळेच्या ज्या बागा होत्या लेखक म्हणतात की त्या शाळेच्या बागा आमच्यासारख्या मुलांच्या जीवावरच उभ्या झाल्या होत्या, तयार झाल्या होत्या आणि जीवावर म्हणजेच मेहनतीवर, कष्टावर. तर शाळेमधल्या ज्या बागा होत्या त्या लेखक व लेखकांसारखे त्यांचे जे मित्र होते त्यांच्या कष्टामुळेच तयार झाल्या होत्या. लेखक अंगापिंडाने कसे होते, त्यांचे मित्र अंगापिंडाने कसे होते, शरीरयष्टीने कसे होते, ह्याचं वर्णन करताना लेखक म्हणतात की आम्ही मुलं जे होतो ते वयानं आणि हाडापिंडाने मोठा, म्हणजे आम्ही वयानेही मोठं होतो आणि हाडापिंडाने म्हणजे शरीर यष्टीने, अंगकाठीने सुद्धा आम्ही इतर मुलांच्या तुलनेत थोडंफार मोठं वाटायचं आणि कष्टाच्या कामालाही आम्ही कणखर, मजबूत असे होतो. शाळेची गावच्या ओढ्याकडची जी बाग होती त्या बागेमध्ये जी फुलं झाडं होती, फळ झाडं होती ती लेखक म्हणतात की आमच्यामुळेच चांगल्या प्रकारे तयार झालेली होती. का तयार झाली होती त्याचं उत्तर देतात किंवा त्याचं कारण सांगताना लेखक म्हणतात की विहिरीचं पाणी रहाटेच्या मदतीनं 2-2 तास ओढून हे मुलं त्या विहिरीचं पाणी या बागेतल्या फुलझाडांना देत असत, फळझाडांना देत असत आणि हे पाणी देत असल्यामुळे जी बागेमधली फुलं झाडं होती, फळ झाडं होती ती चांगल्या प्रकारे तरारली होती, टवटवीत झालेली होती आणि म्हणूनच या गोष्टीमुळेच गोडीवडेकर मास्तरांचं या सगळ्या मुलांवर अतिशय प्रेम होतं. बागेतली जी जमीन होती ती कुदळी, टिका ही जी शेतीसाठी वापरण्यात येणारी अवजारं आहेत यांच्या मदतीनं खोदण्याचं काम, खणण्याचं काम सुद्धा ही मुलं करायचे आणि वाफे घालायचे, वाफे तयार करायचे, म्हणजे चौकोन बांध त्याला घातला जायचा आणि अशा प्रकारे ही कष्टाची जी कामं आहेत ही सगळी कामं शाळेतील विद्यार्थी करत असत, लेखक करत असत. आता तिसरा पॅरेग्राफ आहे. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये शाळेचे जे हेडमास्टर आहेत, हेडमास्टर म्हणजेच मुख्याध्यापक, जे शाळेचे हेडमास्टर असतात, मुख्याध्यापक असतात ते शाळेचे खरं म्हटलं तर आधारस्तंभ असतात. कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचं संपूर्ण कामकाज चालत असतं आणि अशाच प्रकारे लेखक शंकरराव खरात आपल्या हेडमास्टरांबद्दल सांगतात की त्यांचे जे शाळेचे जे हेडमास्टर होते, शाळेचे जे मुख्याध्यापक होते त्यांचं नाव होतं श्री नाईक सर आणि नाईक सरांचा मोठा दरारा शाळेत होता. दरारा असणे म्हणजेच वचक असणे किंवा धाक असणे. हे जे नाईक मास्तर होते हे शिस्तीचे कळे भोगते होते. भोगते म्हणजे आवड असणारे, शिस्तप्रिय असे ते शिक्षक होते आणि या शिस्तप्रिय हेडमास्तरांनी, मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेला चांगली शिस्त लावली होती.
शाळेची दुसरी घंटा झाल्याबरोबरच हे शाळेचे मुख्याध्यापक आपल्या हातात छडी घेऊन शाळेच्या दारात म्हणजे शाळेच्या गेटजवळ शाळेच्या फाटकाजवळ उभे राहायचे आणि त्यांच्या धाकामुळेच कोणताच विद्यार्थी शाळेत उशिरा येत नसायचा. सगळे विद्यार्थी वेळेवर शाळेत उपस्थित होत असायचे. अशा प्रकारचा दरारा, अशा प्रकारचा वचक किंवा अशा प्रकारचा धाक या मुख्याध्यापकांचा होता. चौथ्या परिच्छेदामध्ये लेखक म्हणतात, श्री नाईक हे मला इंग्रजी चौथीत इंग्रजी आणि इतिहास विषय शिकवत. त्यात इंग्रजीचे रेड मार्टिनचे ते ग्रामर आवडीने शिकवत. ते सदानकदा विद्यार्थ्यांना समुपदेश करत. श्री रायगावकर मास्तरांसारखे ते कधीही इतर सार्वजनिक कार्यात पडत नसत. आपण बरं आणि आपली शाळा बरी हेच त्यांचं कार्य. त्यामुळे त्यांनी शाळेला शिस्त आणली आणि परीक्षेच्या निकालाच्या दृष्टीने त्यांनी शाळेची चांगली प्रगती केली. या चौथ्या परिच्छेदामध्ये लेखक सांगतात की शाळेचे जे मुख्याध्यापक होते ते लेखकाला इंग्रजी चौथीमध्ये इंग्रजी आणि इतिहास विषय शिकवत असायचे. त्याचप्रकारे इंग्रजीचे रेड मार्टिनचे ग्रामर ते आवडीनं शिकवत. म्हणजे रेड आणि मार्टिन हे लेखक होते आणि या लेखकांचं इंग्रजी व्याकरणाचं जे पुस्तक होते ते इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक मोठ्या आवडीनं हे शिक्षक श्री नाईक सर मुलांना शिकवत असायचे. ते सदानकदा म्हणजे सदैव, नेहमी, सतत विद्यार्थ्यांना समुपदेश करणे. सल्ला देणे, मार्गदर्शन करणे. समुपदेश करणे या शब्दाचा या वाक्प्रचाराचा अर्थ होतो की योग्य सल्ला देणे, योग्य मार्गदर्शन करणे. तर हे नाईक सरांचं वैशिष्ट्य होतं की ते आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी चांगला सल्ला, चांगलं मार्गदर्शन करत असायचे. आणि श्री रायगावकर शिक्षकांसारखे कधीही ते सार्वजनिक कार्यात पडत नसत. म्हणजे सार्वजनिक कार्य करण्यासाठी त्यांना वेळच मिळत नसायचा. आणि त्यांचं स्वतःपुरतं एक तत्व होतं की आपण बरं आणि आपली शाळा बरी हेच त्यांचं कार्य होतं. म्हणजे आपली शाळा, शाळेचे मुख्याध्यापक या नात्यानं शाळा सांभाळणं, विद्यार्थ्यांना शिस्त लावणं, परीक्षेच्या दृष्टीनं चांगला निकाल आला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणं हेच त्यांचं कार्य होतं. आणि आपलं हे कार्य ते चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे पार पाडायचे. त्यामुळे त्यांनी शाळेला चांगलीच शिस्त लावली होती आणि परीक्षेच्या निकालाच्या दृष्टीने सुद्धा त्यांनी शाळेची चांगल्यापैकी प्रगती, चांगल्यापैकी विकासही केला होता. तर आपण आजचा भाग इथे संपू. उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. माझे शिक्षक व संस्कार या पुढच्या पॅरेग्राफमध्ये, पुढच्या परिच्छेदामध्ये लेखक शंकरराव खरात यांनी काय म्हटलं ते आता आपण पाहूया. औंधला शिकायला जाणार म्हणून मी श्री नाईक मास्तरांना भेटलो. त्यांनी मला योग्य असं मार्गदर्शन केलं. शाळेत असतानाही त्यांचं माझ्यावर लक्ष होतं. शिस्तीच्या दृष्टीने कसं वागावे, जीवनात आपली प्रगती कशी करून घ्यावी याबाबत त्यांनी केलेला हितोपदेश मी कधीच विसरू शकत नाही. म्हणजे या परिच्छेदामध्ये लेखक म्हणतात की जेव्हा लेखक गावची शाळा सोडून हायस्कूलच्या शिक्षणासाठी औंधला जाणार होते तेव्हा त्यांनी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री नाईक मास्तर यांची भेट घेतली. आणि त्यावेळेस नाईक मास्तरांनी आपल्या ह्या विद्यार्थ्याला योग्य असं मार्गदर्शन केलं. आणि शाळेत शिकवत लेखक जेव्हा शाळेत शिकत असायचे त्यावेळेसही या मुख्याध्यापकांचं आपल्या विद्यार्थ्यावर लक्ष होतंच. शिस्तीच्या दृष्टीनं आपण कसं वागलं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्त किती महत्त्वाची असते आणि आपल्या जीवनात आपण आपली प्रगती कशा प्रकारे करून घेतली पाहिजे या बाबतीत श्री नाईक सरांनी लेखकाला जो हितोपदेश केला होता, हितोपदेश म्हणजे हिताचा उपदेश केला होता, जो कल्याणाचा उपदेश केला होता तो लेखकाला अजूनही आठवणीत आहे, स्मरणात आहे. आणि आपल्या शिक्षकांनी, आपल्या मुख्याध्यापकांनी आपल्याला केलेला जो हितोपदेश आहे तो आपण कधीच विसरू शकणार नाही असेही लेखक शंकरराव खरात म्हणतात.
हितोपदेश या शब्दाचा अर्थ लिहून घ्या. हिताचा, कल्याणाचा उपदेश करणे. आता पुढच्या परिच्छेदामध्ये लेखक म्हणतात, श्री रायगावकर देशपांडे या शिक्षकांनी तर मला संस्कारदृष्ट्या फारच उपकृत करून ठेवले आहे. कसे ते एक दोन प्रसंग येथे उद्धृत करून स्पष्ट करतो. उद्धृत करणे. तर या परिच्छेदामध्ये लेखक शंकरराव खरात हे म्हणत आहेत की श्री रायगावकर सर, श्री देशपांडे सर यांनी माझ्यावर कशा प्रकारे संस्कार केले आणि उपकृत करून ठेवलेलं आहे, म्हणजे माझ्यावर उपकार करून ठेवलेले आहे, ते सांगत असताना ह्या शिक्षकांशी संबंधित दोन प्रसंग, दोन घटना, दोन गोष्टींचं वर्णन लेखकाने या पाठामध्ये केलेलं आहे. आणि त्या कोणत्या दोन गोष्टी आहेत किंवा कोणते ते दोन प्रसंग आहेत ते आता आपण पाहूयात. कुस्तीसारख्या खेळात सुद्धा जातपात मानली जात असे. आमच्या गावातही आम्हा मुलांसाठी वेगळी तालीम होती. लहानपैकी मी बऱ्यापैकी कुस्त्या करत असे. हंगामात कुस्त्या करून मी कधी खोबरे, तर कधी नारळ, तर कधी एखाद्या रुपयापर्यंत इनामे मिळवली आहे. एक पटका सुद्धा एकदा मिळाल्याचे आठवते. तर या परिच्छेदामध्ये सांगताना लेखक शंकरराव खरात म्हणतात की जेव्हा लेखक शाळेत शिकत असायचे त्या काळामध्ये सुद्धा कुस्तीसारख्या खेळात जातपात मानली जात असायची. म्हणजे खेळात सुद्धा जातीभेद, धर्मभेद, वंशभेद पाहिले जात असायचे. आणि लेखक हेही सांगतात की गावात मुलांसाठी खेळायला वेगळी अशी तालीम होती. कुस्तीचा आखाडा होता. तालीम म्हणजे कुस्तीचा आखाडा होता. लहानपैकी लेखक चांगल्यापैकी कुस्ती खेळत असायचे. आणि या कुस्ती खेळात विजयी झाल्यानंतर त्यांना कशा प्रकारची बक्षिसं मिळाली ते सांगत असताना लेखक म्हणतात की हंगामात, म्हणजे जेव्हा कुस्त्यांचा हंगाम असायचा, कुस्त्यांचा मोसम असायचा, कुस्त्या खेळल्या जात असायच्या, त्या काळात कुस्त्या खेळून लेखकाने विजयी झाल्यानंतर कधी खोबरे मिळवले आहे बक्षीस म्हणून, कधी नारळ, तर कधी एखाद्या रुपयापर्यंतचं इनामसुद्धा लेखकाला मिळालं होतं. आणि लेखकाला एक गोष्ट आठवते की एकदा कुस्ती खेळल्यानंतर विजयी झाल्यावर त्यांना पटका सुद्धा मिळाला होता. पटका म्हणजे फेटा. आता या कुस्ती खेळाशी संबंधित प्रसंगाचं वर्णन लेखक इथे करत आहेत आणि तो परिच्छेद अशा प्रकारे आहे. असाच बाहेरगावी मी कुस्त्यांचा फळ पाहायला गेलो होतो. तेथे एका थोराड मुलाला याला जोड म्हणून फळात फिरवत होतो. 2 राऊंड मारूनही त्याला कोणी जोड उभा राहिला नाही. तेव्हा आमच्यातला एक म्हणाला, शंकर्या उठतोस का, धरतोस का कुस्ती त्या गळ्याबरोबर. म्हणजे या परिच्छेदामध्ये लेखकाने सांगितलेलं आहे की लेखक एकदा बाहेरगावी कुस्तीचं फळ पाहायला गेले होते. कुस्तीचं फळ म्हणजे ज्या ठिकाणी कुस्ती खेळण्याचा आखाडा होता त्या ठिकाणी ते कुस्तीचा फळ पाहायला गेले. आणि तेथे एक थोराड म्हणजे अंगापिंडाने मोठा वाटणारा असा मुलगा याला जोड म्हणून फळात लेखक आणि लेखकाचे मित्र फिरवत होते. 2 राऊंड पूर्ण झाले परंतु त्या मुलासोबत खेळायला कोणताही जोड म्हणजे कोणताही दुसरा मुलगा तयार झाला नाही. मग लेखक आणि लेखकाचे मित्र तिथे असताना त्या मुलांपैकीच एकाने लेखकाला म्हटलं की शंकर्या उठतोस का, म्हणजे शंकर तू तयार होतोस का आणि धरतोस का कुस्ती त्या गळ्याबरोबर म्हणजे मुलाबरोबर, त्या मुलाबरोबर कुस्ती खेळायला तू तयार आहेस का आणि उठतोस का. यावर लेखक म्हणाले, मी हा म्हणता मैदानात गेले. हा म्हणता म्हणजे त्यांनी हो म्हटलं आणि ते मैदानात गेले आणि लढत करण्याची तयारी दर्शवली. याचा अर्थ त्या मुलाबरोबर कुस्ती खेळायला त्यांनी आपला होकार दर्शवला. पण मला कुणीतरी ओळखले आणि फटकले. पण लेखक कुस्ती खेळायला जेव्हा तयार झाले
तेव्हा कोणीतरी व्यक्तीने त्यांना ओळखलं आणि कुस्ती खेळण्यापासून थांबवलं. मग लेखक म्हणतात, मी हिरमुसला होऊन माघारी गेलो. हा प्रसंग माझ्या मनाला लागला हे ओळखून रायगावकरांनी माझी समजूत घातली. म्हणाले, अरे समाज अजून निद्रिस्त आहे. खेळात मैदानात जात न पाहता कौशल्य पाहावे हे अजून त्याला नीट समजले नाही. पण एक दिवस असा येईल की हे सारे नष्ट होईल. तुम्हालाही खेळात स्पर्धेत मानाने बोलावले जाईल. मग या घटनेनंतर जेव्हा लेखकाला कुस्ती खेळात भाग घेऊ दिला नाही, त्यानंतर लेखक हिरमुसले याचा अर्थ नाराज झाले, निराश झाले आणि ते परत गेले. हा प्रसंग, ही घटना लेखकाच्या मनाला खूप लागली होती. त्यांना ह्या गोष्टीचं खूप दुःख झालं होतं आणि ही गोष्ट रायगावकर शिक्षकांनी ओळखली आणि मग लेखकाची त्यांनी समजूत घातली. लेखकाला चांगल्या पद्धतीनं समजवलं. शिक्षक या नात्यानं आपल्या विद्यार्थ्याला समजावणं हे त्यांचं कर्तव्य होतं आणि त्याचं भान ठेवून शिक्षकांनी लेखक शंकरराव खरात यांना समजवत असताना म्हटलं की अरे समाज अजून निद्रिस्त आहे म्हणजे झोपलेला आहे आणि आज सुद्धा खेळात मैदानात जातपात पाहिली जाते. तर खेळात मैदानात जातपात न पाहता कौशल्य पाहावे. म्हणजे खेळ खेळत असताना खेळाडूमध्ये तो खेळ खेळण्याची योग्यता आहे का, पात्रता आहे का, ह्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे. त्याच्या जातीला, धर्माला, वंशाला भेट देणं, महत्त्व देणं हे चुकीचं आहे. हे अजून त्याला नीट समजले नाही, त्याला म्हणजे समाजाला. आणि ही गोष्ट अजून समाजाला चांगल्या प्रकारे समजली नाही आहे, लक्षात आली नाही. पण लेखकामध्ये आत्मविश्वास निर्माण करत असताना रायगावकर म्हणाले की पण एक दिवस असा येईल की हे सारं नष्ट होईल. म्हणजे हा निद्रिस्त समाजही जागृत होईल आणि त्यालाही आपल्या कर्तव्याची जाणीव होणार. तुम्हालाही खेळात स्पर्धेत मानाने बोलवले जाईल आणि मग जेव्हा हा निद्रिस्त समाज जागा होईल त्यावेळेस त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल की खेळात धर्माला, जातीला, वंशाला महत्त्व न देता खेळाडूमध्ये काय योग्यता आहे, खेळाडूमध्ये काय पात्रता आहे हे लक्षात घेतली जाईल आणि ती लक्षात घेऊनच त्याला खेळात सहभागी करून घेतल्या जाईल. आणि मग तुम्हालाही खेळामध्ये, स्पर्धेमध्ये मानाने, सन्मानाने, आदराने बोलवलं जाईल. दुसऱ्या प्रसंगाचं वर्णन करताना लेखक म्हणतात की असाच एक दुसरा प्रसंग. शिमग्याच्या धूळवडीला आमच्या वस्तीतील प्रौढ वर्गात तमाशाचा फळ उभा राहिला. त्या दिवशी प्रौढ साक्षरतेचा वर्ग बंद होता. पण रायगावकर मास्तरांना याची कल्पना नसल्याने ते नेहमीप्रमाणे वर्गाला भेट द्यायला आले. प्रौढ वर्गाच्या कंदिलाच्या प्रकाशात तमाशा चालला होता. हे पाहून रायगावकर चटकन परत फिरले. त्यांना पाहताच मी त्यांना आडवा गेलो. माझी मान खाली झाली होती. ते पाहून मास्तर म्हणाले, अरे आज धुलीवंदन, हे चालायचंच. आणि मास्तर तसेच वाटेला गेले. म्हणजे हा दुसरा प्रसंग आहे. ह्या दुसऱ्या प्रसंगाचं वर्णन करताना लेखक म्हणतात की शिमग्याच्या धुळवडीला, शिमगा म्हणजे होळी, आणि धुळवड म्हणजे रंगपंचमी. तर होळीनंतर धुळवडीच्या दिवशी म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी, धुलीवंदन ह्या सणाच्या दिवशी लेखक ज्या वस्तीत राहायचे, ज्या ठिकाणी राहायचे त्या ठिकाणी प्रौढ वर्ग चालायचा. आणि प्रौढ वर्ग म्हणजे ज्या लोकांचं शिक्षणाचं वय निघून गेलेलं आहे, जे निरक्षर आहेत, अशा लोकांसाठी खास आयोजित करण्यात आलेले जे वर्ग असतात त्याला प्रौढ वर्ग म्हणतात. आणि या प्रौढ वर्गांमध्ये तमाशाचा फळ उभा राहिला, तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आणि त्या दिवशी प्रौढ साक्षरतेचा वर्ग बंद आहे ह्या गोष्टीची कल्पना रायगावकर सरांना अजिबातच नव्हती. ही गोष्ट त्यांना माहीतच नव्हती. रोजच्यासारखे ते त्या ठिकाणी आले, त्या वर्गाला भेट द्यायला आले आणि त्यांना दिसून आलं की प्रौढ वर्गात कंदिलाच्या प्रकाशात तमाशाचा कार्यक्रम चालला आहे. आणि हे त्यांच्या लक्षात आल्याबरोबर, हे त्यांनी पाहिल्याबरोबर ते लगेच परत गेले. आणि त्यांना पाहिल्याबरोबर लेखक त्यांना आडवे गेले. आडवे गेले म्हणजे त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. पण त्यावेळेस लेखकाची मान लाजेनं खाली गेलेली होती. हे पाहून रायगावकर शिक्षक म्हणाले, अरे आज धुलीवंदन आहे, हे चालायचं.
म्हणजे आज रंगपंचमीचा उत्सव आहे, रंगपंचमीचा सण आहे आणि ह्या गोष्टी अशा चालणारच आहे आणि असे म्हणून ते शिक्षक निघून गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते शिक्षक लेखकांना भेटले आणि मग ते लेखकाला म्हणाले, शंकर तू हे ध्यानात ठेव म्हणजे शंकर तू ही गोष्ट नेहमी आपल्या लक्षात ठेव की जिथे प्रौढ साक्षरतेचा वर्ग चालतो, म्हणजे जिथे ज्ञानदानाचं पवित्र कार्य चालते, जिथं तुम्ही सगळेजण अभ्यास करतात, त्या विद्येच्या ज्ञानदानाच्या पवित्र अशा मंदिरात तमाशा कसा उभा राहू शकतो, तमाशाचा कार्यक्रम कशा प्रकारे साजरा होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी रावगावकर सरांना प्रौढ साक्षरतेच्या वर्गात जो तमाशाचा कार्यक्रम सुरू होता ती गोष्ट अजिबात आवडली नव्हती. कारण जे ज्ञानाचं मंदिर असतं, जिथं विद्यादानाचं काम केलं जातं, ज्या ठिकाणी आपण अभ्यास करतो, त्या ठिकाणी असे कार्यक्रम होणे उचित नाही, योग्य नाही, अशा प्रकारचं रायगावकर सरांचं मत होतं. आणि शेवटी लेखक म्हणतात की सरांनी मला केलेला हा उपदेश मी कधीच विसरू शकत नव्हतो. म्हणजे रायगावकर सरांनी मला जो उपदेश केला, जे मार्गदर्शन केलं, जो योग्य सल्ला मला दिला, तो आजही माझ्या स्मरणात आहे आणि मी त्यांनी केलेला जो उपदेश आहे तो मी माझ्या जीवनात कधीही विसरू शकणार नाही. अशा प्रकारे लेखक शंकरराव खरात यांनी माझे शिक्षक व संस्कार या पाठामध्ये शिक्षकांनी आपल्यावर कशा प्रकारे संस्कार केले, चांगल्या मूल्यांची शिकवण आपल्याला आपल्या शिक्षकांनी कशा प्रकारे केली, आपलं चारित्र्य कसं घडवलं, आपल्याला चारित्र्यवान कसं बनवलं, आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कशा प्रकारे केला, ह्या गोष्टीचं वर्णन या पाठाच्या माध्यमातून केलेलं आहे. आशा आहे आपल्या सगळ्यांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल. इथे मी माझा पाठ संपवते. धन्यवाद.